आणि या सगळ्या संदर्भात प्रभाकर कुडाळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर प्रभाकर, अत्यंत मोठी घडामोड, थेट विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय, तसे व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये विनोद तावडे आपल्याला स्पष्ट दिसतायत। नेमका घटनाक्रम काय होता, नेमकं काय घडलं विवांत हॉटेलमध्ये? आज जे आहे तर विनोद तावडे जे आहे तर मनवेल विहारचा मनवेल पाडा जो भाग आहे ते विवांत हॉटेलमध्ये आले होते आणि त्याचबरोबर नालासोपारा विधानसभेचे जे उमेदवार आहेत भाजपचे राजन नाईक हेही होते, त्याचबरोबर आणखीही पदाधिकारी होते आणि त्या ठिकाणी बैठक सुरू होती। त्याच दरम्यान क्षितिज ठाकूर आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभाकर, थोडंसं थांबवते, पुन्हा तुमच्याकडे येईन। भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्या सोबत आहेत। प्रसाद लाडजी, विनोद तावडे यांच्यावरती बहुजन विकास आघाडीनं पैसे वाटपाचा आरोप केलाय, तसे व्हिडिओ समोर आलेत ज्यामध्ये विनोद तावडे स्पष्ट दिसतायत। नाही, माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीची आगेकूच या नालासोपारा विरार मतदारसंघात दिसते आणि त्यामुळे आमचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे जर राजन नाईक साहेबांची मदत करायला जर तिथे गेले असतील तर अशा प्रकारे खोटे आरोप करून स्वतःचा पराभव लपवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न आहे याचं आम्ही खंडन करतोय। आणि निश्चितपणे विनोद तावडे एवढ्या उंचीचे नेते आहेत की असं ह्या गोष्टींमध्ये ते पडणार नाहीत याची मला खात्री आहे। आणि विनोद तावडे राष्ट्रीय स्तरावरचा नेता आहे, परंतु राजन नाईक यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर एबीव्ही पासून काम केलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता विनोद तावडेंचा प्रभाव, कोकणी मतांमध्ये असलेला त्यांचा प्रभाव पाहता त्यांच्यावरती एक खोटे आरोप करतायत, त्याचा आम्ही निषेध करतो। प्रसाद लाडजी, तुम्ही म्हणालात की राजन नाईक यांना मदत करण्यासाठी विनोद तावडे तिकडे गेलेले असू शकतात, कशा प्रकारची मदत करण्यासाठी गेलेले असू शकतात? निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मदती असतात, काही सहकार्य असतं, काही मार्गदर्शन असतं। विनोद तावडेंचा राष्ट्रीय अनुभव, निवडणुकीचा अनुभव, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, मंत्री, आमदार आणि आता राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून ते संघटनात्मक काम करतात। तर संघटनेमध्ये कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीत बूथच्या रचना लावल्या पाहिजेत, शक्ती केंद्राच्या लावल्या पाहिजेत, कार्यकर्त्यांनी मतदानाला बाहेर कसं काढलं पाहिजे, मतदानाचा टक्का कसा वाढवला पाहिजे, अशा अनेक गोष्टी निवडणुकीच्या काळात असतात। आणि विनोद तावडेंचा हा अनुभव ताडगा आहे, त्यामुळे मला वाटतं विनोद तावडेंनी त्यांना सहकार्य करायला गेले असतील, पण त्यांच्यावरती आरोप करणं चुकीचं आहे। पण त्या व्हिडिओमध्ये पैशांची बंडलं सुद्धा दिसतात प्रसाद लाडजी। मला दिसत नाहीयेत, मी पाहतोय तुमचाच टीव्ही, मला ते दिसत नाहीयेत, पण मला वाटतं की हे काही मॅनिप्युलेशन करतात। आता महाविकास आघाडी म्हणा किंवा विरोधक म्हणा हे घाबरलेले आहेत। कालची नागपूरची घटना देखील आपण पाहिली असेल तर त्याच्यामध्ये देखील मॅनिप्युलेशन झाल्याचं समोर आलेलं आहे आणि अशा अनेक घटनांमध्ये आता पराभव दिसू लागल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत। या सगळ्यामध्ये हितेंद्र ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की विनोद तावडेंनी हितेंद्र ठाकूरांना 25 फोन केले, घडल्या प्रकाराची माफी मागितली, प्रकरण सोडून द्या, ताणू नका अशी विनंती केली, असं हितेंद्र ठाकूर म्हणतात। मला वाटतं की हितेंद्रभाईंमध्ये आणि विनोदजींमध्ये वैयक्तिक घरगुती संबंध आहेत आणि प्रत्येकाबरोबरच हितेंद्र ठाकूरांचे संबंध सातत्याने राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये काही चर्चा झाली असेल त्याची मला कल्पना नाही, त्यामुळे याच्यावरती मी काही भाष्य करणं योग्य नाही। प्रसाद लाडजी, एक छोटा प्रश्न विचारते की छत्रपती संभाजीनगर मधून पण असे प्रकार समोर आले की वोटर कार्ड ताब्यात घेतली गेली, त्या बदल्यात पैसे दिले गेले, आता थेट विनोद तावडेंवरती आरोप होतो, राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यावरती आरोप होतो, काय घडतंय हे सगळं? नाही, हे सगळं फेक आहे, घाबरलेले आहेत विरोधक। मविया असेल, तुमची मशाल असेल, उभाटा असेल, हे सगळे घाबरलेले आहेत आणि बिथरलेले आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये संभाजीनगरमध्ये, मराठवाड्यामध्ये त्यांना जे वाटत होतं ते घडलं नाही। संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारच्या विकासाची गती पाहता, लाडक्या बहिणीचा रिस्पॉन्स पाहता